त्यांना तुम्ही दिलेले सगळ्या ऐश्वर्य जरी दिलं तरी एक ग्लास पाणी मिळणार नाही, अशी परिस्थिती रोखणं ही काळाची गरज आहे. मला असं वाटतं की या ट्रस्टच्या माध्यमातून स्वामी समर्थांच्या वरच्या विश्वासातून, त्यांच्या आशीर्वादातून आबासाहेबांनी सांगितलं तर असे वेगवेगळे प्रयोग वेगवेगळे संस्थान NGOs करत आहेत. आता प्रयागराजमध्ये कुंभमेळा होत आहे. हा कुंभमेळा काय आहे हे बघण्यासाठी जगातले लोक उत्सुकतेने तिथे येत आहेत. खरं तर हे कपारीमध्ये बसून साधना करणारे, हिमालयाच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये साधना करणाऱ्या सगळ्या साधूंचा, त्या सगळ्या साध्वींचा हा दिवस आहे, हे काळ आहे. आणि आता त्यांच्या दर्शनाला लोक जायचे पूर्वी, पण आता कुंभ बघण्यासाठी जात आहेत. म्हणजे बघा किती मोठं बर्डन ते त्या सरकारवर असेल. आणि त्या माध्यमातून अत्यंत स्वच्छता, अत्यंत व्यवस्था, याचं एकदम चांगलं काम ते आपल्याला होताना दिसत आहे. आणि आपल्याला 2027 मध्ये मला म्हणते आपल्याकडे नाशिकमध्ये सुद्धा कुंभ आहे. हा तर महाकुंभ आहे प्रयागचा. तर ह्याची परिस्थिती कशी चांगली राहील ही पण जबाबदारी आता कुठे बहुत माझ्याकडे थोडी बहुत आलेली आहे. डॉक्टर गिरासेंनी म्हणले मुंडे साहेबांनी प्रेम केलं, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील. इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे. तेच आहे खरं, अगदी खरं आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडलं जाऊ शकले नसते. लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात. लोक मुंडे साहेबांच्या गुन्ह्यांवर प्रेम करतात. आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केलेला. आज मी बघत होते की आपण इतक्या चांगल्या योजना करत असताना मुंडे साहेबांची आठवण केली. आबासाहेबांनी साहेब कसे यायचे, कसे उभे राहायचे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे, सहकार करायचं, सहयोग करायचे. आमचाही सहयोग तसंच राहील. पर्यावरणाच्या विषयात तुमचं सुद्धा आम्हाला सहयोग राहू द्या. येणारा कुंभमेळावा आपल्याला चांगला होऊ द्यायचा आहे. या भागामध्ये कुठलंही प्रदूषण नाही झालं पाहिजे याची खात्री करायची आहे. आपल्या भागामध्ये पाण्याची जशी प्रयागला भरभरून पाणी आहे तशी आपल्याकडे परिस्थिती नाही. त्याचाही आपल्याला विचार करून इथले सगळे नियोजन नक्कीच करायचं आहे. ते संबंधित मंत्र्यांच्या समवेत पर्यावरण मंत्री